असे कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे नेते श्री शेटे यांना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने आपण विजय केला. ते खासदार भास्करराव बर्वे, खासदार राजाभाऊ वाजे यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले. ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, माजी आमदार मारुतराव पवार, माणिकराव बोरसे, माजी आमदार अनिल कदम, आमचे सहकारी गजानन शेलार, माणिकराव शिंदे, संजय चव्हाण, देशिकाताई चव्हाण, व्यासपीठाचे सगळे मान्यवर, माधवजी आमच्या कुटुंबाचे सगळे घटक आणि सहकारी बंधू भगिनी, आजचा दिवस तुम्हा लोकांच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. माधवराव मोगल हे निफाड तालुक्यानं दिलेलं एक अत्यंत प्रभावी आणि सेवाभावी व्यक्तीचा व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांच्यावर काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्या काळामध्ये एखादा सहकारी संकटाच्या काळामध्ये कसा वागतो, कशी साथ देतो, याचं आदर्श उदाहरण हे माधवरावांनी एवढ्या आयुष्यात केलं. मला आठवतंय की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी आणि आमच्या सहकार्यांनी व्यक्त घातलं. आधी सत्ता हातात होती, ती सत्ता गेली आणि सत्ता गेल्याच्या नंतर नेतृत्वाची एक फळी उभी करणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आम्हा लोकांच्यावर होती. त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये सत्तेवर असणारे अनेक सरकारी होते, परंतु सत्तेमध्ये बदल झाला, राज्याचं नेतृत्व दुसऱ्यांच्या हातात गेलं. एकेकाळी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर होती, ते फरज माझ्या हातून गेलं आणि विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर येत होती. निवडणुकीमध्ये 30-40 आमदारांनी निवडून आणले आणि राज्याचं नेतृत्व बदललं. त्यावेळेच्या 30-40 मध्ये जवळपास 35 पेक्षा अधिक आमदार हे सोडून गेले. आणि त्या काळात जे जिद्दीने राहिले त्याच्यामध्ये
नाशिक जिल्ह्यामध्ये महाराजांची ओळख ही सवन महाराष्ट्राला लागली. महाराज हा स्वतः नरम प्रकृती, साधेपणा, संकट आली तरी धैर्याने सामना करण्याची वृत्ती आणि सगळं होत असताना एक दिवशी महाराजराव माझ्याकडे आले आणि सांगितलं काही चिंता करू नका, आपण पुन्हा उभं करू. संघटनेची जबाबदारी त्यांनी घेतली. ते जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आणि आम्ही दोघांनी जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये जाऊन लोकांशी सुसंवाद साधला. मी राज्यातही काम करत होतो, अनेक जिल्ह्यातही काम करत होतो, पण नाशिक जिल्ह्याची सगळी सूत्र ही महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि अक्षरशः हा संवेदनला त्यांनी पायाखाली सुधरवला, लोकांचा आत्मविश्वास वाढवला आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधल्या सगळ्या जागा ह्या जिंकण्यासाठी आम्हाला लोकांना यश आलं. त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा माधवजीरावांचा होता. माधवजीराव एक संस्थात्मक उभारणी करून त्या संस्था व्यवस्थित चालू आहेत कशा याचे आदर्श होते. निफाड सरकारी साखर कारखाना असो त्याचं नेतृत्व केलं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नेतृत्व केलं, जी एक अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक संस्था या जिल्ह्यामध्ये उभी राहिली आणि हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं काम जे केलं. त्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचं अनेक वर्ष नेतृत्व महाराजांनी केलं. अशा अनेक चांगल्या संस्थेचं नेतृत्व हे महाराजांनी केलं. त्याची मालिका जर सांगायची झाली तर त्याला फार वेळ लागेल आणि म्हणून सतत या जिल्ह्याच्या भल्याच्यासाठी विचार करणारा हा नेता. शेती हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता. निफाड तालुका असो, आजूबाजूला असो, मग ती द्राक्षाची शेती असेल, अन्य पिकांची शेती असेल, या सगळ्यामध्ये महाराजांचा जीव होता. आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसा होईल आणि त्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हा विचार महाराजांनी अखंडपणाने केला. आणि त्यामुळं एक तुमच्यासाठी सर्वस्व देणारा एक नेता म्हणून त्यांचा परिचय हा आपल्या सगळ्यांना. दुर्दैव एकच होतं की ते लोक निघून गेले. सेवा केली पण त्यांच्या पुढं आणखीही काही जबाबदाऱ्या कदाचित सर्वसाधारण असाव्यात आणि त्यामुळं आपली अपेक्षा नसताना सुद्धा एक दिवशी ते आपल्याला सोडून गेले. पण ते गेले असते ते त्यांचं कर्तृत्व, त्यांनी केलेली सेवा, त्यांनी घेतलेली भूमिका ही निफाडकरांना नसतात पण नाशिक जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला कधी विसरता येणार नाही. आणि याचं एक समाधान हे तुम्हाला मला हा सगळ्यांना होतं. मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. माझं जेव्हा गेले नवी पिढी आज त्यांची ही जबाबदारी घेतली. चिरंजीवांनी हे काम खांद्यावर घेतलं. आपल्या पद्धतीने जे जे काही काम करता येईल
आणि माधवरावांची परंपरा ही चालत आहे या दृष्टिकोनातून चिरंजीवांनी अतिशय चांगली कामगिरी करण्याचा निकाल घेऊन त्या पद्धतीनं ते पावलं टाकतात. माझी तुम्हाला विनंती ही आहे की माधवराव गेले, आज त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव चालतात. तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि माधवरावांचं जे काही काम शिल्लक राहिलेले असेल त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं हेच काम तुम्ही सगळेजण मिळून करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.